माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस नगरविकास मंत्री होते फक्त, किंवा MSSRDCचे त्या कालावधीत होते. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहित नाही, पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. असं आहे की बीडचं पालकमंत्री पद कोणी घ्यायचं या संदर्भात अजितदादा, मी आणि शिंदे साहेब आम्ही ठरवू. त्या संदर्भात ते कोणी घ्यावं, कोणाला द्यावं हे आम्ही ठरवू. पण बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही.